त्यामुळे या खटल्यातला निकाल हा अत्यंत आवश्यक ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊया निलेश यांच्याकडे। निलेश, काय या संदर्भातले पुढचे काही अपडेट आणि आपल्या बरोबर नेमकं चर्चेसाठी सध्या कोण आहे? खरं तर या घटनेचा जो निकाल आहे तो काही वेळात येईल। ही जी निकाल जो आहे तो ऐकण्यासाठी अनेक पुणेकर जे आहेत ते आता कोर्टाच्या बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्यांची एकच मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला मृत्यूदंड हा झालाच पाहिजे। माझ्यासोबत काही पुणेकर जे आहेत ते हा निकाल ऐकण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी आलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आरोपीचे आधीचे गुन्हे बघता त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी मृत्यूदंडापेक्षा, कारण त्याच्यावर आधी पण बलात्काराचे गुन्हे नोंद आहेत। तर ते बघता आत्ताही त्याने परत जो काय दोष केलेला आहे तर त्याला फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची मागणी आहे। आता जर आतमध्ये बघितलं तर आरोपी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो। तो वाचवण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी पुरावे सढळ उपलब्ध आहेत ना, त्यामुळे तो दोषी आहेच पहिल्यापासून। तू काय सांगशील? खरं तर वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतात, काय भावना आहे तुमची? नाही, त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी। आता तो त्यातून पळवाटा काढतोय किंवा काय, हा शेवटी त्यांनी जे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट काही मुद्दे त्यांनी नमूद केले असतील, त्याच्यावरती काय कोणकोणती कलमं लावून आरोप सिद्ध झाले असतील किंवा काय, त्यामुळे आपण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। त्याला लवकरात लवकर आता ह्याच्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी ही पूर्ण आमच्या मित्रपरिवाराची न्यायालयाकडे मागणी आहे। आपण जर हे बघितलं तर ती अल्पवयीन मुलगी होती, अगदी छोटी चिमुकली होती, तिच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी अत्याचार केलेला आहे त्याला शिक्षा म्हणजे फक्त फाशीची शिक्षा एवढा एकच उपाय आपल्याला म्हणावा लागेल। जी जन्मठेप दिली तर त्याचं वय आता साधारण 70च्या आसपास आहे, मग त्याला मृत्यूदंड देऊन तसं काय तो काय म्हणतात आपण नैसर्गिक मृत्यू आला तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही ना, म्हणून फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी आहे आमची। जेणेकरून असे कृत्य जे केलेलं आहे त्यांना पण एक मेसेज घ्या। मुळात सामाजिक स्तरावरती अशा घटना घडतात, त्याला लवकरात लवकर बंधनं आली पाहिजेत, यासाठी हे कठोर शिक्षा ही ग्राह्य आहे की लवकरात लवकर फाशी दिली की दुसरी कधी घटना घडताना पुनर्विचार केला जातो ह्या पुनरावृत्तीचा, की ह्या केसमध्ये अशी कृत्य केल्यानंतर ही शिक्षा मिळते। जर हे सामाजिक स्तरावरती जर जसं बाहेरच्या देशांमध्ये जशा शिक्षा असतात त्याप्रमाणे जर आपल्या न्यायव्यवस्थेने भारतामध्ये लागू केल्या तर ही बरीचशी प्रकरणं कमी होऊ शकतात। फक्त पुण्यामध्ये नाही, अख्ख्या संबंध भारतामध्ये सुद्धा अशा घटना घडतात, प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे। त्यामुळे लवकरात लवकर असा एक काही नवीन कायदा यावा की त्वरित फाशी व्हावी। म्हणजे आता जर बघितलं तर हा जो खटला आहे अतिशय जलद गतीने म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान खटला आहे। हे खूप चांगली गोष्ट आहे, पण असे खटले हे सामाजिक स्तरावरती जेव्हा अशा घटना होतात, लहान मुलांवरती अत्याचार होतात, त्यावेळेला अशाच फास्ट ट्रॅक पद्धतीने लवकरात लवकर सुनावणी झाली तर पीडित कुटुंबियांना पण त्याची एक गांभीर्य लक्षात येतं सामाजिक स्तरावरती। आता मला शेवटचा प्रश्न, पुणेकर म्हणून तुमची काय इच्छा आहे, काय शिक्षा? नाही, कोर्टाने हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। तर आरोपीच्या कुटुंबानं सुद्धा त्याला वाईट टाकलेलं आहे आणि त्यांची ही कृतीच आरोपीची वासनांध मानसिकता निर्देशित करतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आपण पाहिलं ज्यावेळी त्याच्यावरचे सगळे आरोप सिद्ध होत होते, त्यांना हे सगळे या आरोपीनं केलेले सगळं कृत्य पुढे येत होतं, तेव्हा त्याच्या मुलाची आणि त्याच्या पत्नीची आपण प्रतिक्रिया ऐकलेली होती। त्याला जाळून टाका आणि अशा प्रकारे त्याच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिलेली होती आणि याला वडील म्हणणं सुद्धा मला लाज वाटते अशी त्याच्या मुलानं त्यावेळी प्रतिक्रिया दिलेली होती। त्याच्यामुळे अर्थातच त्याचं कुटुंबीय कधीच त्याच्याबरोबर नव्हतं आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबानं सुद्धा त्याला वाईट टाकलेलं होतं। या आधी सुद्धा त्यानं 2 वेळा अशा प्रकारे असे सगळे घृणास्पद प्रकार केलेले होते, त्यातून तो सही सुलामत सुटलेला होता, मात्र त्याचं कुटुंबीयानं त्याला वाईट टाकलेलं होतं। त्यामुळे या चिमुरडीचा निघृण त्यानं खून केला, हत्या केली, त्यामुळे त्याला दया दाखवली जाऊ शकत नाही असं आता कोर्टानं म्हटलेलं आहे। तर आरोपीनं ज्या पद्धतीनं या चिमुरडीचा निर्घृण खून केलेला आहे त्याला दया दाखवली जाऊ शकत नाही असं आता कोर्ट म्हणते। आरोपीची कृती ही वासनांध मानसिकतेची आहे हे निर्देशित करतं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। तर आरोपीच्या दाव्यावर विश्वास ठेवू शकत नाही, त्याचं कुटुंबीय सुद्धा त्याच्या बरोबर नाही, त्यामुळेच कशा प्रकारची वृत्ती त्याची आहे
हे कळून येतं आहे आणि एवढंच काय त्याचं कुटुंबीय देखील त्याला वाचवण्यासाठी समोर आलेलं नाही असं कोर्ट म्हणतंय. तर न्यायाधीश आपला आता निकाल काही वेळामध्ये सगळ्यांच्या समोर मांडतील. सध्या निकालाचं डिक्टेशन सुरू आहे त्यांच्या स्टेनोकडे आणि यातले काही अपडेट्स आपल्याला मिळतात. आरोपीची कृती ही वासनांध मानसिकतेची आहे अशा प्रकारे त्यानं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया निलेशकडे. आमचे प्रतिनिधी सध्या कोर्टात आहेत आणि जाणून घेऊया निलेशकडून या क्षणाच्या अपडेट. निलेश, सध्या न्यायाधीश जे म्हणणं मांडतात, जे स्टेनोला डिक्टेट करतात, त्यातले काही आपल्याला पॉईंट्स इथे समोर येतात. त्यामध्ये चिमुरडीचा निघून खून केलेला आहे आणि त्याला दया दाखवली जाऊ शकत नाही आणि त्याच वेळी कोर्टाने त्याच्या कुटुंबियाकडे सुद्धा बोट दाखवलेलं आहे. कुटुंब सुद्धा त्याला वाचवण्यासाठी आलेलं नाही आणि त्यामुळे त्याची कृती कशी आहे याबाबत कोर्ट आता सध्या म्हणतंय. तर गावानं सुद्धा आरोपीविरोधात आक्रोश व्यक्त केल्याचं आता न्यायाधीश सांगतात. अनुपमा, यामध्ये बघितलं आता तर न्यायाधीशाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे की ज्या पद्धतीने तो आता कोर्टामध्ये स्टेटमेंट देतोय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कोर्ट विश्वास ठेवू शकत नाही असं या ठिकाणी निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे जर बघितलं तर त्याचं कुटुंब जे आहे त्याच्यासोबत आत्तापर्यंतही नाही आहे, कारण त्याला वाळीत टाकलं होतं. कारण त्याच्या आधीचे गुन्हे जर बघितलं तर त्या अनुषंगाने त्याला कोर्टातनी बाहेर घरातून बाहेर काढलं होतं, वाळीत टाकलं होतं. आत्ता त्याची देहबोली जर बघितलं तर तो आता वयाचा दाखला देत असला तरी ज्यावेळेस त्यांनी कृत्य केलं त्यावेळेस त्याला वयाचं भान नव्हतं का असंही या ठिकाणी सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे कुठेतरी आता त्यांनी स्वतःला वाचवण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी आता कोर्टाने या ठिकाणी निदर्शनं काही नोंदवली गेलेली आहेत. एक मध्ये त्याचा घरातल्यांचा सपोर्ट नाहीये, दुसरं त्याचं कृत्य, त्याचं वागणं, या सगळ्याचा विचार या ठिकाणी आता न्यायालय करताना आपल्याला पाहायला मिळेल. सांगितलं किंवा काही दावे जरी केले त्याच्यावर कोर्ट आता विश्वास ठेवू शकत नाही असं महत्वाचं या ठिकाणी कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी काही मिनिटांमध्ये आरोपीची शिक्षेचं सुनावणी जाईल आणि नक्की काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती पोहोचवतात. तर कोर्टानं अत्यंत न्यायाधीशांनी आता काही गोष्टींकडे उल्लेख केलेला आहे. आरोपीची पत्नी आणि मुलानं कसा कृत्याचा निषेध केला होता, त्याच्या कुटुंबियानं त्याला वाईट टाकलेलं होतं आणि अशा गुन्हेगाराला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देणंच खरं तर गरजेचं आहे. आरोपीला बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला, थेट प्रश्न विचारला तेव्हा आरोपी निरुत्तर होता असंही कोर्टानं म्हटलेलं आहे. तर कुटुंबीय त्याला वाचवण्यासाठी समोर आलेले नाहीत आणि गावानं सुद्धा आरोपी विरोधात आक्रोश व्यक्त केलेला होता. तो ज्या गावात राहत होता त्या गावानं सुद्धा आक्रोश व्यक्त केला होता. आरोपीला बाजू मांडण्यासाठी वेळ दिलेला होता, थेट प्रश्न विचारला तेव्हा आरोपी निरुत्तर होता. खरं तर स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र आता न्यायाधीश काही निरीक्षणं नोंदवतात, त्यामधून या काही बाबी आपल्या पुढे येत आहेत. तर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची घडामोड पुण्यामधल्या स्पेशल कोर्टमध्ये सध्या सुरू आहे आणि यामध्ये काय नेमका भीमराव कांबळेला आता शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.